नमस्कार मंडळी. तर आज इथे मी पौष्टिक, हेल्दी आणि मऊ लुसलुसीत अशा जाळीदार इडल्या बनवल्या आहेत आणि सोबत चटणी देखील. रेसिपी आवडली तर एक लाईक करा. इडली बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे. इडलीसाठी तांदूळ जुनाच घ्यायचा. रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल. जुना तांदळाच्या इडल्या खूप छान होतात. प्रमाणासाठी कुठलीही घरातली 1 वाटी घेऊन त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहेत. 1 वाटी ज्वारी टाकलेली आहे आणि 1 वाटी अख्खी उडद डाळ आहे, ती मी टाकली आहे. तुमच्याजवळ जी असेल ती तुम्ही टाका. अर्धी वाटी जाडे पोहे घेतले आहेत. पोह्यांमुळे इडल्या मऊसूद आणि लुसलुसीत होतात. अर्धा चमचा मेथी दाणे टाकले आहेत. इडलीसाठी प्रमाण कसे घेतलं आहे ते पुन्हा सांगते. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे. सगळे जिन्नस मिक्स करून 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी टाकून 7 ते 8 तास आपल्याला ही धान्य भिजत ठेवायची आहे. ज्वारी थोडी कडक असल्यामुळे भिजायला वेळ लागते. 7 तासानंतर इथे आता आपण बघूया की आपली धान्य भिजली आहेत की नाही. सगळे धान्य छान भिजलेली आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेऊया. डाळींचं पाणी चमच्याने निथळूनच मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. इडलीच्या पिठासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. गरज वाटली तरच 1-2 चमचे पाणी टाकून मिक्सरमध्ये हे पीठ आपल्याला जास्त जाड किंवा बारीकही नाही तर किंचित रवाळ असं पीठ आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे इडलीला खूप छान जाळी येते आणि इडल्या छान टम्मही फुगतात. रवाळ असं पीठ मी मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतलेलं आहे. हे सगळं पीठ मी एका स्टीलच्या मोठ्या डब्यातच काढून घेतलं आहे. आता हे पीठ आपण चमच्यानेच 5 ते 6 मिनटं चांगलं फेटून घेऊया. त्यामुळे पीठ आंबण्यास मदत होते आणि लवकर फर्मेंटही होते. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, माझा इथे अर्ध्यापेक्षाही थोडासा कमी असा पिठाने भरलेला डब्बा आहे. आणि आता गरमीचे दिवस असल्यामुळे पीठ आंबवण्यासाठी आपल्याला कुठलीच प्रोसेस करायची गरज लागत नाही. फक्त इतकंच करायचं की एका हवाबंद डब्यात पीठ ठेवून द्यायचं आणि उबदार जागेवर रात्रभर हा डब्बा तसाच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी 10 वाजता मी पाहिले तर डब्याचं अर्धं झाकण वर आलं होतं आणि डब्यामधून थोडंसं पीठही बाहेर आलं होतं. आता इथे झाकण खोलून पाहूया. किती मस्त असं पीठ आपलं फुलून बाहेर आलेलं आहे. अजून थोडा वेळ गेला असता तर पूर्ण पीठ खाली जे वाडगं ठेवलं आहे त्यामध्येच पडले असते. डब्याच्या झाकणालाही थोडं पीठ लागलेलं होतं. आणि आता हे आपण चमच्याने सगळं व्यवस्थित करून हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पिठालाही किती छान अशी जाळी आलेली आहे. आणि आता आपल्याला जेवढ्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. बाकीचे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आहे. हे पीठ 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये चांगले राहते. पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेतले. इडल्या बनवण्यासाठी इडली साच्याला तेल लावून घेऊया. तेल लावताना साच्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे, म्हणजे इडली चिकटत नाही. इडलीच्या सगळ्या साच्यांना मी तेल लावून घेतले. इडलीच्या मोल्डमध्ये 1-1 पळी पीठ घालून घेऊया. इडलीच्या पिठामध्ये मी कोणत्याही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे चिमूटभर सोडा किंवा पाव चमचा इनो यामध्ये घालू शकता. गॅसवरती एका बाजूला इडली पात्रामध्ये पाणी टाकून तेही मी उकळत ठेवलेले आहे. पाणी उकळत असतानाच इडली स्टँड त्यामध्ये ठेवला की इडल्या छान फुगतात. इडलीचं भांडं काळं पडू नये म्हणून
छोटासा लिंबाचा तुकडा त्यामध्ये टाकलेला आहे. भांड्यामध्ये इडली स्टँड ठेवून फक्त 8 ते 10 मिनटंच आपल्याला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत. इडल्या शिजत आहे तोपर्यंत इथे एक मस्त अशी चटणीही बनवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचा अख्खी उडद डाळ टाकली आहे. ती साधारण ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा डाळवे टाकले. 1 मिनटं परतवून घेतले. मध्ये एक छोट्या साईजचा कांदा कापून टाकला. 4-5 कढीपत्त्याची पाने, 2 पाकळ्या चिंचेच्या टाकून घेतल्या आणि 1 मिनटं तेलात परतवून त्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकून घेतले. नारळाचा पाटचा जो ब्राऊन पार्ट असतो तो काढून टाकलेला आहे. आणि आता गॅस बंद करून सगळं छान मिक्स करून घेऊया. 2 सुक्या लाल काश्मीरी मिरच्या 10 ते 15 मिनटं मी गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. पाण्याबरोबरच मिरच्या यामध्ये टाकून घेतल्या आहेत. पुन्हा गॅस चालू करून सगळे मिश्रण 1 मिनटं परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ टाकले आणि आता थंड झाल्यावर आपण ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया. मिक्सरमध्ये छान बारीक अशी चटणी वाटून घेतली. ही चटणी अशा पद्धतीने केल्यामुळे चवीला खूप छान होते. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. चटणीला वरून मस्त असा तडका देऊया. तर त्यासाठी पॅनमध्ये मी थोडे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मी राई, हिंग आणि कढीपत्त्याची मस्त अशी फोडणी दिलेली आहे. इडलीसोबत खमंग अशी चटणी तयार झालेली आहे. 10 मिनटानंतर आता आपण इडली चेक करूया. तुम्ही पाहू शकता खूप मस्तच अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. आणि आता इथे गॅसही बंद केलेला आहे. 3 ते 4 मिनटं पुन्हा ह्या इडल्या झाकून ठेवल्या आणि 4 मिनटानंतर आपण चेक करूया. आता इडल्या भांड्यामधून काढून थंड करून घेऊया. इडल्या थंड झालेल्या आहेत. सुरीने इडलीच्या कडा सोडवून इडल्या काढून घेतल्या. खूप छान अशा जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत. इडलीमध्ये ज्वारी असल्यामुळे त्या खूपच हेल्दी आणि पौष्टिकही झालेल्या आहेत. मुलांना तर कळणार पण नाही की याच्यामध्ये ज्वारी टाकलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे. इथे मी इडलीला कितीही प्रेस केलं तरी ती जशी आहे तशीच गोल आकारात येते. याच्यावरूनच कळते की आपली इडली किती छान झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.